करते कन्सल्ट ओके. द पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया जे आहे ते ऑर्गनायझेशन आहे जे कोलॅबरेट करते विथ डिफरंट एजन्सीज लाईक इंडियन अँड इंटरनॅशनल अकॅडमिया, म्हणजे जे इंटरनॅशनल कॉलेजेस आहे किंवा इंडियन कॉलेजेस आहे जे पब्लिक हेल्थशी रिलेटेड आहे त्यांच्यासोबत कोलॅबरेट करते. स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट सोबत कोलॅबरेट करते आणि कधी कधी मल्टी अँड बायलॅटरल एजन्सीज सोबत करते. तर पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाला जेव्हा ते आलं होतं त्याचं ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश झालं होतं. त्याचा हेडक्वार्टर दिल्लीमध्ये आहे. तर त्यांना वाटलं की आपल्याकडे ना स्किलफुल स्टुडंट्स खूप कमी आहे किंवा स्किलफुल एम्प्लॉईज खूप कमी आहे. तर आपण त्याच्यासाठी कॉलेजेस टाकायला पाहिजे आणि त्यांना स्किलफुल बनवलं पाहिजे. तर त्यांना स्ट्रेंथनिंग ट्रेनिंग दिली पाहिजे आणि त्याच्या पुढे त्यांचं रिसर्च वगैरे चांगलं केलं पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला खूप जास्त फायदा होणार. तर PHFI ने 5 वेगवेगळे कॉलेजेस खोलले आणि ते कॉलेजेस होते जे सर्वांचं नाव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ आहे पण त्यांच्या जागेवरती त्यांचे नाव चेंज होते की IIPH गांधीनगर, IIPH भुवनेश्वर, IIPH शिलॉंग, IIPH दिल्ली आणि IIPH हैदराबाद असं. या सर्वांची ऍडमिशन प्रोसेस खूप वेगवेगळी आहे. कोणाची जानेवारीमध्ये असते, कोणाची मार्चमध्ये असते, कोणाची आता जूनमध्ये होणार. तर असं असतं आणि सर्वांच्या फी स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. सर्वांचे कोर्सेस जे आहे MPH सर्वांना कंपल्सरीली आहे त्याच्यामध्ये MPH, पण बाकीचे पण कोर्सेस ते लोक प्रोव्हाइड करतात आणि वेगवेगळे कोर्सेस प्रोव्हाइड करतात, सेम कोर्स प्रोव्हाइड करत नाही. खूप जण मला असं पण विचारतात की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ गांधीनगर जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे का? पण ते गव्हर्नमेंट कॉलेज नाही आहे. ते प्रायव्हेट कॉलेज आहे, डीम युनिव्हर्सिटी आहे आणि हे सर्वे जे आहे ते डीम युनिव्हर्सिटी आहे आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहे, एका युनिव्हर्सिटीच्या अंडर नाही आहेत. म्हणून यांची ऍडमिशन प्रोसेस, फी स्ट्रक्चर आणि हे सर्व काही वेगवेगळं आहे. आता कुठले कुठले कोर्सेस हे प्रोव्हाइड करतात हे सर्वे. तर IIPH गांधीनगर मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ प्रोव्हाइड करतं, मास्टर्स ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन प्रोव्हाइड करतं, त्याच्यानंतर मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन, त्याच्यानंतर PG डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ मॅनेजमेंट अँड PhD प्रोग्राम पब्लिक हेल्थ अँड हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन. IIPH भुवनेश्वर काय करतं तर MPH प्रोव्हाइड करतं आणि PG डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ मॅनेजमेंट आणि IIPH शिलॉंग MPH PhD प्रोव्हाइड करतो, PhD प्रोग्राम पब्लिक हेल्थवाला. IIPH दिल्लीमध्ये सर्वात जास्त कोर्सेस आहे जे MPH आहे, त्याच्यानंतर हेल्थ केअर फायनान्सिंग अँड हेल्थ पॉलिसी प्रोग्राम, MSc अँड PhD प्रोग्राम इन क्लिनिकल रिसर्च अँड PG डिप्लोमा इन हेल्थ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक हेल्थ मॅनेजमेंट. IIPH हैदराबाद MPH PHFI इस्टॅब्लिश केलं होतं आणि इथे इस्टॅब्लिश बाय गव्हर्नमेंट ऑफ गुजरात अँड PHFI जेव्हा लिहून येतं तेव्हा असं नाही आहे की हे कॉलेज गव्हर्नमेंट आहे. हे कॉलेज गव्हर्नमेंट नाही आहे. हॅलो हॅलो मॅम, आवाज येतोय? हॅलो 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 स्क्रीन शेअर होणं बंद झालंय का? हा, तुमचा स्क्रीन बंद झालाय.
आता हां, आता दिसत आहे. आलंय. तर IIPH गांधीनगर जे आहे ते एक रिजनल रिसोर्स सेंटर सुद्धा आहे हेल्थ टेक्नॉलॉजी असेसमेंटसाठी HTA साठी, जे आताच रिसेंटली 2018 मध्ये इस्टॅब्लिश झालं होतं. आणि ते का आता याच्यामध्ये जे कोर्सेस आपण डिस्कस केले होते की कुठले कुठले कोर्सेस देतात, तर MPH, MHA, MPH न्यूट्रिशन. तर या 3 बद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते, यांची ऍडमिशन प्रोसेस कशी आहे वगैरे. ठीक आहे. तर मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ जे आहे तो 2 वर्षाचा कोर्स आहे आणि फुल टाइम कोर्स आहे. तुम्ही पार्ट टाइम नाही करू शकत याला, तुम्हाला तिथे जाऊनच करावं लागेल. नंबर ऑफ सीट्स पहिले 90 होत्या, आता 120 झाल्या आहे. याची लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन सध्या 31 मे 2025 आहे. फी स्ट्रक्चर याचा तुम्हाला जसं दिसत असेल की 2,86,000 पर एनम आणि एका सेमिस्टरचे 1,43,000 आहेत. हॉस्टेल फीज वेगळी आहे, मेसची फीज वेगळी आहे. इंटर्नशिप असते 2 महिन्यासाठी, डेझर्टेशन असते 6 महिन्यासाठी मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ. तर यांच्या कोर्स करिक्युलममध्ये असं आहे की एवढे कोर्सेस दिले जातात की दोन वर्षामध्ये तुम्हाला एवढे कोर्सेस शिकवल्या जातात की फंडामेंटल्स ऑफ पब्लिक हेल्थ सगळ्यात पहिल्या सेमिस्टरमध्ये राहणार, सोशल अँड बिहेवियरल सायन्स राहणार, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ राहणार, डेमोग्राफी, असं वेगवेगळ्या सेमिस्टरमध्ये वेगवेगळं. फक्त जो फायनल सेमिस्टर आहे 4th सेमिस्टर, तर तो 6 मंथ जे आहे तो पण 2 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये 60 सीट्स आहेत नंबर, आणि त्याची पण ऍडमिशन प्रोसेस सेमच असतं. तुम्हाला जेव्हा अप्लिकेशन प्रोसेस तुम्ही त्याच्यामध्ये टाकाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की MHA ला तुम्हाला अप्लाय करायचं आहे की MPH ला अप्लाय करायचं आहे. फी स्ट्रक्चर थोडीशी कमी फीज आहे ॲज कम्पेअर टू MPH, 2,60,000 आणि एका सेमिस्टरची 1,30,000. ठीक आहे. हॉस्टेल फीस सेम आहे, मेस फीस सेम आहे, आणि इंटर्नशिप यांच्या 2 असतात. जे सेकंड सेमिस्टर झाल्यानंतर 2 महिन्याची इंटर्नशिप असते आणि 4th सेमिस्टरमध्ये 4 महिन्याची इंटर्नशिप असते. कोर्स करिक्युलममध्ये एवढे सर्व कोर्सेस दिले जातात, एवढे सर्व कोर्सेस ते प्रोव्हाइड करतात तुम्हाला, की फायनान्शियल अकाउंटिंग असेल, फायनान्शियल मॅनेजमेंट असेल, हेल्थ केअर आणि हॉस्पिटल इंडस्ट्री, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, हे सर्व शिकवलं जाणार. आणि याच्यामध्ये तुम्हाला फील्डमध्ये पण घेऊन जातील की हॉस्पिटल्स कसे काम करतात, ते पण दाखवणार तुम्हाला. आणि MPH मध्ये की फील्डवरती काम कसं केलं जाते, रिसर्च कसं केलं जातं, ते तुम्हाला फील्डमध्ये शिकवलं जातं. त्याच्यानंतर MPH न्यूट्रिशन, पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन जे आहे ते, त्याच्यामध्ये 30च सीट आहे. हा त्यांचा सेकंड इयरच आहे. आता जर ऍडमिशन ज्या होणार तो त्यांचा सेकंड इयर आहे. मागच्याच वर्षीपासून त्यांनी चालू केला आहे. हा पण 2 वर्षाचा कोर्स आहे. याचा फी स्ट्रक्चर थोडासा कमी आहे ॲज कम्पेअर टू MHA अँड MPH. तर फी स्ट्रक्चर याचा 2,50,000 आणि एका सेमिस्टरची 1,25,000 असं. हॉस्टेल फीज आणि मेसची फीज सेम आहे. आणि MPHची जसं इंटर्नशिप आणि डेझर्टेशन असतं, सेम MPH पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनचं पण राहणार. कोर्सेस प्रोव्हाइडेड एवढे सर्व कोर्स प्रोव्हाइड करतील. याच्यातले काही कोर्सेस MPH ला जे आहे तेच असतील, पण न्यूट्रिशन आणि डायटरी हॅबिट्सचे जास्त कोर्सेस राहणार. डाटा व्हिज्युअलायझेशन अँड डाटा अनालिसिस या तिन्ही पण कोर्सेसमध्ये तुम्हाला शिकावंच लागेल, कारण तुम्ही इकडच्या फील्डमध्ये येणं म्हणजे तुम्हाला व्हिज्युअलायझेशन आणि अनालिसिस यायला पाहिजे म्हणून. स्कॉलरशिप जे आहे ते स्कॉलरशिप असं आहे की पर्टिक्युलरली SC आणि ST कम्युनिटीजला महाराष्ट्र ऑफ गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देतं. OBC साठी सध्या नाही देत. मला त्याच्यासाठी एक वेळा पुन्हा विचारावं लागेल, कारण मी जेव्हा स्कॉलरशिपसाठी अप्लाय केलं होतं तेव्हा नाही म्हटलं होतं मला. आणि लिमिटेड स्कॉलरशिप्स आहेत
जसं PNG स्कॉलरशिप देतं किंवा अजून 2-3 ऑर्गनायझेशन आहे जे स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते. पण ते 25%च जेवढी तुम्ही फीस पे केली आहे त्याच्या 25%च तुम्हाला स्कॉलरशिप येते. पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फुल रिफंड होऊ शकते, पण ते पर्टिक्युलरली SC आणि STलाच आहे. तुम्ही करू शकता अप्लाय. आणि कसं अप्लाय करायचं ते इथे लिंक दिलेली आहे. आणि एका अप्लिकेशनचे 1100 रुपये एका कोर्सचे. असं ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला पहिले अप्लाय करावं लागेल. मग तुम्हाला ईमेल येणार. ईमेलमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की स्क्रीनिंग टेस्ट केव्हा आहे. स्क्रीनिंग टेस्टमध्ये ॲप्टिट्यूड, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि जनरल नॉलेजसोबत करंट अफेअर्स विचारलं जाते. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर पास होत असाल तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल येणार आणि मग इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही सिलेक्ट होणार. असं. थँक्यू. जर तुम्हाला आता काही प्रश्न असतील, काही वेगळे प्रश्न, जेवढं मी सांगितलं त्याच्यामधनं काही समजलं नसेल किंवा तुम्हाला दुसरे काही प्रश्न असतील तर मला सांगा. Hello. Hello. Good morning, ma'am. Hi, Rushikesh. Hi. Am I audible? Yes, you are. Yes. So, ma'am, तिथे काही वर्क एक्सपिरियन्स वगैरे लागतोय का प्रोग्रामसाठी? नाही, वर्क एक्सपिरियन्स नसला तरी चालेल. तुम्ही फक्त तुमची डिग्री कंप्लीट असली पाहिजे आणि मग तुम्ही होऊ शकता जॉईन. असा वर्क एक्सपिरियन्सचा पर्टिक्युलर क्रायटेरिया सध्या नाही ठेवला आहे त्यांनी. पण जर असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी पण ठीक आहे, चालेल. आणि जर वर्क एक्सपिरियन्स आपल्याकडे असला तर तो मग असं काही मॅन्डेटरी आहे की हेल्थ सेक्टर मधलाच पाहिजे? नाही, असं काही नसतं. कशामध्ये पण. कारण पब्लिक हेल्थमध्ये जेव्हा आपण एंटर करतो म्हटलं तर सर्वच कोर्सेस करू शकतो. कोणी पण करू शकतो. BCom वालाही करू शकतो, त्याच्यानंतर BA वाला पण करू शकतो, कोणी पण करू शकतो. तर तुमची जी फील्ड आहे त्याच्यामध्येच तुम्ही एक्सपिरियन्स घ्या ना. कुठला पण एक्सपिरियन्स व्हॅलिड असतो. आणि सेकंड की आता माझं बॅचलर्स जे आहे ना 2020 मध्ये कम्प्लीट झालं आहे, तर आता गॅप आहे. ओके. किती वर्षाचा? म्हणजे 5 वर्षाचा गॅप. हां. म्हणजे तू 4 वर्षामध्ये काय केलं? काहीच एक्सपिरियन्स नाही घेतलाय का? 4 वर्षामध्ये एक्सपिरियन्स म्हणजे आता एकलव्य फाउंडेशनमध्ये इंटर्नशिप चालू आहे आणि हायर एज्युकेशनसाठीच एंट्रन्स एक्झाम तर हा वगैरे. इंटर्नशिप जो आहे तो एक्सपिरियन्स म्हणून काउंट केला जाणार. जे तुझं इंटर्नशिप आहे ना तो एक्सपिरियन्स म्हणून काउंट केला जाणार. पण तो जर काही मंथचा असेल तर तो काउंट नाही होईल. पण 1 वर्षापर्यंत जर असेल तर तो काउंट होऊ शकतो. अच्छा. पण तरी तू विचारू शकतो की एवढा मंथचा आहे तर मी देऊ शकतो का म्हणून सर्टिफिकेट. ते हौच म्हणतात, असं काही आहे नाही. पण इंटर्नशिप हे पण एक वर्क एक्सपिरियन्स म्हणून काउंट केला जातो. थँक्यू मॅम. वेलकम. पब्लिक हेल्थ म्हणजे काय आणि त्यात कशी स्टडी करतात? पब्लिक हेल्थ कशी स्टडी करतात म्हणजे एक्झॅक्टली काय पाहिजे आहे भास्कर? तर मी तुम्हाला पब्लिक हेल्थ बद्दल थोडासा ओव्हरव्ह्यू देते. पब्लिक हेल्थमध्ये ना एक्झॅक्टली आपण रिसर्च करत असतो किंवा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲज अ प्रोग्राम मॅनेजर किंवा प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणू लागतो. जसे प्रोग्राम गव्हर्नमेंटचे प्रोग्राम चालतात तसे खूप सर्व वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे पण प्रोग्राम चालतात. गव्हर्नमेंट पण पब्लिक हेल्थवाल्यांना घेतात. ठीक आहे. तर पब्लिक हेल्थ बेसिकली आपण पब्लिकसाठी काहीतरी करतो आहे आणि ते हेल्थशी रिलेटेड आहे. कधी कधी ते हेल्थशी रिलेटेड नसलं तरी पण जसं डोमेस्टिक व्हायलन्स आहे हा पण आपण पब्लिक हेल्थचा एक
काय म्हणतो क्रायटेरिया म्हणून यूज करतो. तर पब्लिक हेल्थ ते आहे जे तुम्हाला प्रॉब्लेम्स सोसायटीमध्ये आजूबाजूला दिसतात, तेच पब्लिक हेल्थ आहे. त्याच्यावरतीच आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्याला ते सर्व डेव्हलप करायचं आहे, कारण आपली अजून पण कंट्री डेव्हलपिंग आहे आणि आपल्याला आता डेव्हलप्ड व्हायचं आहे. आणखीन कोणाचे काही क्वेश्चन आहेत का? काय सब्जेक्ट असतात? मी स्क्रीन शेअर केली होती तेव्हा त्याच्यामध्ये होतं. 1 मिनिट मी डबल शेअर करते. हे बघा, पब्लिक हेल्थ कोर्स करिक्युलममध्ये हे सब्जेक्ट्स आहेत की फंडामेंटल ऑफ पब्लिक हेल्थ, सोशल अँड बिहेवियर सायन्सेस इन हेल्थ, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ, डेमोग्राफी आहे, हेल्थ मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल अँड ऑक्युपेशनल हेल्थ आहे, क्लायमेट चेंज आहे, त्याच्यानंतर बायोस्टॅटिस्टिक्स, एपिडेमोलॉजी, फायनान्सिंग अँड इन्शुरन्सेस, communicable diseases, non-communicable diseases, urban health, gender and health, health system policy law, research methodology, health economics, public health nutrition आणि public health policy and law, NHM जेवढे प्रोग्राम आहे, नॅशनल हेल्थ मिशन मध्ये जेवढे प्रोग्राम्स आहेत ते सर्व कव्हर करतात. ते हेल्थ कम्युनिकेशन अँड प्रमोशन हे सर्व. कोणाचं असं कन्फ्युजन आहे का की पब्लिक हेल्थ आणि हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये कुठलं चूज करायचं, मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन होत आहे? हा, त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. त्याच्यामध्ये बघा कसं आहे की पब्लिक हेल्थ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते फील्डवरती काम राहणार, तुम्ही गावागावांमध्ये जाऊन काम करणार. आणि हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन जेव्हा आपण म्हणतो तर ते बेसिकली हॉस्पिटलमध्येच काम राहणार. तुम्हाला काय करतोय आपण, ॲडमिनिस्ट्रेशन करत आहे दोन्ही जागेवरती, पण इकडे हॉस्पिटल ॲडमिनिस्टर करतो आहे आणि इकडे आपण पब्लिक हेल्थसाठी ॲडमिनिस्टर करतोय, म्हणजे पब्लिकसाठी करतोय फील्डवरती जाऊन. तर तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे ते शोधायचं आणि मग त्याच्या थ्रू चूज करायचं की तुम्हाला हॉस्पिटलमध्येच राहायचं आहे तर मग हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, नाही हॉस्पिटलच्या बाहेर काम करायचं आहे तर पब्लिक हेल्थ असं. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? हां, हॅलो. हॅलो. मॅम, अकॉर्डिंग टू यू, what is the challenges facing regarding health research in rural India? ग्रामीण भागातले म्हणजे कोणकोणते प्रॉब्लेम्स तुमच्या अनुभवानुसार की इथे थोडं सांगू शकता? खूप सर्व प्रॉब्लेम्स आहेत ग्रामीण भागात, काय अर्बन मध्ये पण आहे, म्हणजे फक्त रुरलमध्ये नाही आहे तर अर्बन मध्ये पण आहे हेल्थचे प्रॉब्लेम. तर आता सध्या जो माझा रिसर्च आहे तो, आता मी डेंटिस्ट असल्यामुळे माझा रिसर्च थोडासा डेंटिस्ट्रीशी रिलेटेडच आहे. तर मी प्रिव्हिलन्स शोधते आहे गरोदर बायांमध्ये की त्यांचे सर्वात जास्त डेंटल डिसिजेस कोणते आहे, कारण प्रेग्नेन्सीमध्ये सहसा जे दाताचे जे डिसिजेस आहेत ते जास्त होतात. तर आपण त्याचा प्रिव्हिलन्स शोधतो आहे एका पर्टिक्युलर एरियामध्ये. तर पर्टिक्युलर एरिया म्हणजे गडचिरोली आहे, रुरल गडचिरोलीचा. तर आम्ही तिकडे काम करतोय. सध्या काम करणं म्हणजे आम्ही फक्त रिसर्च करतोय, त्याच्यावरती आम्ही सध्या ॲज इंटरव्हेन्शन दिलेलं नाही आहे. पण जेव्हा आमचा रिसर्च कम्प्लीट होऊन जाईल आणि तेव्हा आम्हाला वाटेल की याच्यावरती खरंच आपण काहीतरी इंटरव्हेन्शन देऊ शकतो, काहीतरी चांगलं करू शकतो आणि याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढू शकतो, तर आम्ही इंटरव्हेन्शन नक्कीच देऊ. पण त्याच्या आधी आपल्याला रिसर्च लागतो, तो रिसर्च आपण इकडे करत असतो. गडचिरोलीमध्ये ते कुमार घर म्हणून काहीतरी, ते अशी प्रथा काहीतरी चालते ना अजून पण ते ट्रायबल एरियाजमध्ये?
ट्रायबल एरियामध्ये ते गोटूल म्हणून असतं, त्याच्यामध्ये ते लोक राहतात. ते तर आहे, पण माझा ट्रायबल एरियाचा एरिया नाही आहे. माझा जो रिसर्च आहे तो ट्रायबल एरियामध्ये नाही आहे, रुरलमध्ये आहे. ट्रायबल, रुरल, अर्बन हे वेगवेगळे एरिया आहेत. रुरलमध्ये आहे माझं पर्टिक्युलर. सर्चचं नाव ऐकलं असेल बघ तुम्ही, तर मी तिथे काम करते सध्या. हा, सर्चचं नाव आहे. ऐकलंय. तिथे सध्या काम करते. अजून काही प्रश्न आहे? तुम्ही काही पण प्रश्न विचारू शकता की माझं हे ग्रॅज्युएशन झालंय तर माझ्यासाठी अजून काय. माझ्याकडे म्हणजे जेवढं उत्तरं नाही मी तेवढं सांगू शकते तुम्हाला. तुम्ही काही पण विचारू शकता. तेच की बऱ्याच वेळा विचारते की जसं आता माझा बॅचलर झाला बीकॉम मध्ये, आणि मग नंतर मला क्वेश्चन होतो की इंटरव्ह्यूमध्ये तू का बरं स्किप करताय बीकॉम मधून आता सोशल सेक्टरमध्ये आणि पब्लिक हेल्थमध्ये, म्हणजे काय बरं. तर त्यावेळेस म्हणजे कशा पद्धतीने आन्सर टॅकल करावं ते थोडंसं अजून पण थोडं थॉट्स प्रोसेस आणि ते क्लिअर नाही होते आन्सर बऱ्याच वेळा. की फक्त आम्ही आन्सरमध्ये हेच मेन्शन करतो की आय हॅव सीन माय लिव्ड एक्सपिरियन्सेस बिकॉज ऑफ आय एम बिलॉंग फ्रॉम रूरल एरियाज, आय नो अबाउट व्हॉट आर दी health related problems like child marriage, due to child marriage, how malnutrition, प्रेग्नेन्सीच्या वेळेस कशा पद्धतीने न्यू इन्फंटल रेट कसा काय वाढतो, त्याचा इम्पॅक्ट कसा होतो. जसं की मी व्हॉलेंटिअर केलं होतं इथे मेळघाटमध्ये. तर मेळघाटमध्ये मालन्यूट्रिशनचा खूप मोठा आहे हेल्थचा प्रॉब्लेम्स, आणि तिथे चाइल्ड मॅरेजमुळे मग ते प्रेग्नेन्सीच्या वेळेस कशा पद्धतीने मग एक डेटचा रेशो पण वाढतो महिलांचा वगैरे, न्यूनेंटल रेशो असो, इन्फंटल रेशो असो हा वगैरे. तर असं जेव्हा थोडक्यात असं कनेक्ट करून सांगतो मग मला असं वाटतं की बाबा आता या सेक्टरवरती मला काम करायला पाहिजे, कारण तर मी त्याच्यापासून ते प्रॉब्लेम्स मला रिफ्लेक्टेड झाले. आणि तर त्यावेळेस थोडंसं म्हणजे असं बऱ्यापैकी क्लिअर नाही होते आन्सर सांगताना. थोडं त्याच्याबद्दल सांगा. तर आता जे तुम्हाला सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि असं मला वाटतं, हे तू त्या इंटरव्ह्यूसाठी की तू का बरं बीकॉम पासनं MPH कडे वळतो आहे, तर हेच तुझं उत्तर आहे. कारण तू लाईफमध्ये ते बघितलेलं आहे, तर तुला त्याच्यावरती काम करायची इच्छा आहे, ते सांगायचं आहे. फक्त एवढंच की आपला कॉन्फिडन्स लो होतो, कारण आपल्याला असं वाटतं की समोरच्या माणसाला वाटत आहे की आपण काहीतरी फेकतच आहोत म्हणून. पण आपण फेकत नसतो ना, आपल्याला जे रियालिटी माहिती आहे ती माहिती आहे. खूप कॉन्फिडेंटली सांगायचं, तिथे अडकायचं नाही. जे आहे ते आहे. मी इथे व्हॉलंटिअर केलं आहे, तिथे मला वाटलं की इथे प्रॉब्लेम आहे, म्हणून मला असं वाटतं की इथे काम केलं झालं पाहिजे. कारण बीकॉम वाले खूप जण असतील जे बीकॉमच्या फील्डमध्ये ऑलरेडी काम करत आहे. ऑब्व्हियसली पब्लिक हेल्थमध्ये लोक लागणारच आहे आणि पाहिजेच आहे. राईट. जसं BDS मध्ये डेंटल क्लिनिक खूप सर्वे आहे, ते लोक सांभाळतील ना बाकीच्यांना, आपण इकडे सांभाळू. थँक्यू मॅम. MPH झाल्यावर जॉब मार्केट बद्दल काही. जॉब मार्केट बघा, MPH झाल्यावर ना आपण स्वतःचा NGO पण खोलू शकतो, NGOच्या अंडर काम करू शकतो. ठीक आहे, हे एक साईड झाला. त्याच्यानंतर प्रायव्हेट जॉब्स म्हणत असाल तुम्ही, तर वेगवेगळे खूप मोठे मोठे ऑर्गनायझेशन आहे ज्या खूप मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये आहे. दिल्लीमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे खूप ऑर्गनायझेशन्स. पण हे सर्व रुरल एरियामध्येच काम करतात. त्यांचं ऑर्गनायझेशन तिकडे आहे, त्यांचं हेडक्वार्टर तिकडे आहे, पण त्यांना काम इकडेच करायचं आहे. काही जागेवरती अर्बनवरती करत असेल, पण जास्त काम आपल्याला रुरलमध्ये करायचं आहे, बरोबर. तर सर्व रुरलचा जॉब राहील. आणि CSR पण असतं. जसं इन्फोसिस ही एक कंपनी आहे, तर त्यांचा काही फंड जो आहे तो हेल्थकडे वळून टाकतील ते लोक, की आम्हाला काहीतरी चांगलं करायचं आहे म्हणून आम्ही एवढा पैसा हेल्थमध्ये लावणार म्हणून. तर त्यांच्यासाठी पण आपले MPH चे जे स्टुडंट्स आहेत ते पण त्या जॉबसाठी जातात. तर आपलं बेसिकली आपण रिसर्चर बनू शकतो. त्याच्यानंतर प्रोग्राम कसा मॅनेज करायचा, तो मॅनेजर बनू शकतो, प्रोग्राम कोऑर्डिनेटर बनू शकतो. 2 प्रोग्राममध्ये मधात कोऑर्डिनेट करायला कोणीतरी लागतं, तो आपण करू शकतो. असे खूप सारे वेगवेगळे जॉब प्रोफाईल्स आहेत जिथे आपण अप्लाय करू शकतो आणि जिथे आपण जॉब घेऊ शकतो.
आता ते तुमच्यावरती डिपेंड करते की तुम्हाला प्रायव्हेटमध्ये करायचं आहे की तुम्हाला NGO मध्ये करायचं आहे की गव्हर्नमेंट मध्ये करायचं. गव्हर्नमेंटमध्ये पण जॉब्स खूप सर्वे आहे MPH साठी. इज देअर एनी स्कॉलरशिप इन IIPG? जर तुम्ही महाराष्ट्रावरून आहे आणि SC आणि ST कॅटेगरीमध्ये येत असाल तर हो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला स्कॉलरशिप देते. पण IIPHG कडनं जी स्कॉलरशिप. हॅलो, गेले बाहेर. कोणी बोलत आहे? वर आले होते. नाही वर नाही, इकडे गेले, इकडे एक्सक्यूज मी, प्लीज आपला वॉइस म्यूट करनी. तर जी स्कॉलरशिप IIPHG कडनं भेटते ते 2-3 ऑर्गनायझेशन्स आहेत. जसं एक ऑर्गनायझेशन आहे PNG, बद्दल ऐकलं असेल तुम्ही. PNG, P&G हे जे आहे ते आपल्याला स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतं. आणि ज्यांनी न्यूट्रिशनवरती आधी काहीतरी काम केलं असेल त्यांना वेगळी स्कॉलरशिप भेटते, त्यांच्यासाठी वेगळं नाही. आणि अजून एक तिसरं कुठलं तरी ऑर्गनायझेशन ते पण स्कॉलरशिप देतं. पण तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट दाखवावं लागेल. त्याच्यानंतर तुमचा वर्क एक्सपिरियन्स असेल तर ते दाखवावं लागेल. फ्रेशर असेल तरी पण चालेल. ते लोक सिलेक्ट करतात की एवढ्या जणांना आम्ही स्कॉलरशिप देऊ, पण ती 25% रिफंड असते. म्हणजे जर तुमचा 2,80,000 काहीतरी फीज असेल एका वर्षाची, तर तुम्हाला 50,000च वापस येतात. 50 किंवा 60,000 असं. आणखीन कोणाचे क्वेश्चन आहेत का IIPH बद्दल? हॅलो मॅम, बियॉन्ड अकॅडमिकच्या पलीकडे म्हणजे आणखी कोणकोणत्या गोष्टी आहेत की आपल्याला एक्सप्लोर करायला मिळतील तिथे? काय म्हटलं? म्हणजे जसं की अकॅडमिक आणि इंटर्नशिपच्या पलीकडे जसं की तिथलं व्हायब्रंट वातावरण असो, आणखी असं म्हणजे कोणकोणतं एक्सपोजर आणि आपल्याला जसं की गेस्ट लेक्चर वगैरे असं म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वगैरे अशा कोणत्या, म्हणजे त्याच्याबद्दल थोडं. खूप सर्व असते. एका आपले हॅलो मॅम. सर्वे केल्या जातात तिकडे. सर्वे मनवल्या जातात. गणपतीपासून सर्व असं आहे की 15-20 दिवसाचा गॅप असतो आणि त्याच्यानंतर प्रोग्राम असतो. हॅलो, मॅम पुन्हा सांगसाल का, कारण की आपला आवाज ब्रेक होत होता. हॅलो, माझा आवाज ब्रेक होत आहे मॅडम. आता पण ब्रेक होतोय का? हॅलो, आता पण ब्रेक होतो आहे की बरोबर येत आहे? आता येतोय. आता येत आहे ना? तर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज खूप सर्व आहे. गेस्ट लेक्चर पण खूप सर्व आहे. सर्वच असतं तिथे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तिथल्या तिथे पण तुम्हाला रिसर्च केलं पाहिजे, तर तिथले जे प्रोफेसर्स आहेत ते पण तुम्हाला रिसर्चमध्ये इन्व्हॉल्व करतील. पण त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल. तुम्ही बिना बोलल्याने तुम्हाला ते लोक इन्व्हॉल्व नाही करतील. तर त्याच्यासाठी तुम्हाला बोलावं लागेल. ठीक आहे. प्लेसमेंट्स ऑफ थांबा. हॅव यू गॉट एनी स्कॉलरशिप? येस, आय गॉट 1 स्कॉलरशिप. आणि पूर्ण फीस पे केल्यानंतर मला एका वर्षीची स्कॉलरशिप भेटली आहे. पण ती पूर्ण नाही, फक्त 25% जसं मी सांगितलं तेवढीच भेटली आहे.
आणि प्लेसमेंट ऑफ IIPHGचा प्लेसमेंट सेल आहे, पण तो ना खूप जास्त ऍक्टिव्ह नाही आहे. तर IIPHG कडून तुम्हाला डायरेक्ट प्लेसमेंट असं काही भेटणार नाही. 100% प्लेसमेंट पॉलिसी आहे नाही IIPHGची, पण तुम्हाला अप्रोच करावं लागेल. आणि तुम्ही जेव्हा MPH मध्ये येता तर तुम्ही अप्रोच करणं शिकूनच जाता. तुम्हाला अप्रोच करावंच लागतं सर्वीकडे, कारण त्याच्या पुढची लाईफ पण IIPHG एक वेळा प्लेस करून जरी दिलं त्याच्यानंतर तर तुम्हालाच करणे आहे. तर ते